कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरं तर ना माझाच रिसर्च कमी पडला। माझे प्रोडक्ट क्वालिटीमुळे रिजेक्ट होऊ शकतात याची साधी कल्पनाही नव्हती मला। ऐका ना, त्या मीरा मॅडम काय म्हणाल्या, म्हणजे आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये काय सुधारणा करू शकतो, काही सांगितलं का त्यांनी? नाही, काही नाही। मीरा म्हणाली की प्रोडक्टची क्वालिटी चांगली नव्हती म्हणून ऍक्सेप्ट नाही करू शकत। अहो, ते तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे ना की क्वालिटीमुळे आपलं प्रोडक्ट रिजेक्ट झालंय। पण तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही त्यांना विचारणार होतात की तुम्ही सॅम्पल का नाही अगोदर घेतलं, मग त्याच्यानंतर का नाही ऑर्डर दिली, तसं तुम्ही काही विचारलं का त्यांना? अहो सांगा ना, त्या काय म्हणाल्या? काही नाही म्हणाले। काही नाही म्हणाले? नाही, हे शक्यच नाही आणि मला खात्री आहे तुम्ही असे परत येणारच नाही। सांगा मला काय झालंय, काय लपवतंय माझ्यापासून? शी, खरं त्यांना माझं चुकलं, मी तुमच्या बरोबर यायला हवं होतं। निदान मला कळलं असतं ना की आपण कुठे चुकतोय, काय करायला हवं। बरं झालं नाही आलीस, नाही तर वाईट वाटलं असतं तुला। म्हणजे श्रेयस, वहिनी, तुम्ही दोघेही शांत व्हा आता। ह्या गोष्टींचा नका विचार करू। आपण उद्या बघूया काय करायचं ते। आता उद्या आणखीन काय वेगळं होणार आहे? 5 लाखाचं नुकसान झालंय। 5 लाख म्हणजे काही कमी नाही आहेत। हे सगळं त्या शिल्पीमुळे झालंय। आई, यात शिल्पीचा काय संबंध आहे? अगं, तिच्यामुळे हे सगळं होतंय। तिने जाताना आपल्या घराला शाप दिलाय। कधीच तिच्यामुळे आपलं चांगलं होणार नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं, एकही तिची वस्तू या घरात ठेवू नका, सगळं काही मिटवून टाका। थांब, मीच करते ते। आई, नाही, हा, आले मी। आई, आई काय चाललंय? आई अगं काय करतेस? ते पेन दे तिकडचं। पेन दे अगं, बघते का? दे ना। सांगते, आईचं तोंड पण बघायचं नाही। आई, दे। आई नको, हिची काही आठवण नको। आई शांत बस आई। माझं लाल पुस्तक कुठे? त्याच्यात काहीतरी तोडगा असेल। त्यांची आपल्या घराला नजर लागेल ना, त्याच्यापासून सुटका करायचे काहीतरी तोडगा असेल। ते माझं लाल पुस्तक मला ही बाई डोळ्यासमोर। आई 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 शांत हो, बस इकडे, शांत हो। लाल पुस्तक शांत हो, पाणी दे आईला। आई काय चाललंय? तूच म्हणतेस ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते। ती आपलं काही वाकडं करू शकत नाही, कळलं तुला? आणि ती गेलीये ना घर सोडून, आता झालं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।